ती मुंबईच्या वातावरणात वाढलेली, पण तिला एका प्रदर्शनानं भुरळ घातली आणि त्यानंतर गावाकडे येऊन तिनं थेट शेणात हात घातला. या क्षणापासूनच तिनं आता 20 लाख रुपयाची कमाई केली. ही कहाणी आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या स्वप्नाली जाधव यांची. अभंग हा तिचा प्रोडक्ट आता वर्षाला 20 लाख रुपये कमवतोय. कशातून? तर गाईच्या शेणातून. पंचगव्य उत्पादनं तिची आता राज्यभर धुमाकूळ घालतायत. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघानं सुनंदा पवार यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या भीमतळी जत्रेची ही यशोगाथा. नमस्कार, माझं नाव स्वप्नाली जितेंद्र जाधव. मी साताऱ्यावरून आलेले आहे. कोरेगाव जिल्हा जामखुर्द गावामधला. माझ्या व्यवसायाचं नाव आहे भैरवनाथ स्वयंसहायता. त्याच्यामध्ये आम्ही अभंग पंचगव्य प्रोडक्ट्स उत्पादने तयार करत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही देशी गाईच्या शेणापासून अगरबत्ती, धूप, धूप, तुपाच्या वाती, परत मोदक धूप, पंचगव्य दिवे, आमचं गिफ्ट हॅम्पर वगैरे सगळे आहेत. आणि आम्ही आमच्या अंतर्गत आमच्या 10 महिलांचा आमचा बचत गट आहे. त्या अंतर्गत आम्ही हे व्यवसाय करत आहे. तसं मी माझ्या बचत गटाच्या अंतर्गत अजून महिलांना म्हणजे 20 ते 25 महिलांना रोजगार देत आहे आणि त्यातनं त्यांना चांगलाच फायदा होत आहे. आणि आमचे प्रोडक्ट सगळ्यांना पण खूप आवडत आहेत आणि त्याचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. भीमतळी जत्रेतही आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यासाठी धन्यवाद वहिनी साहेबांना. किती वर्षापूर्वीची सुरुवात केली होती? कशी कल्पना सुचली होती? आम्ही 5 वर्ष आता आम्हाला हा व्यवसाय सुरू करून 5 वर्ष झालेली आहेत. आम्ही एकदा मुंबईला असताना याचे सेमिनारमध्ये बघितलं होतं की हे प्रोडक्ट्सबद्दल माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू व्यवसाय म्हटलं आपल्याला पण काहीतरी करायचं आहे. नित्यनियमातली जी गरज आहे ही आपण जे बाहेरची कोळशाची अगरबत्ती वापरतो ती 10 मिनटं चालते आणि त्याचा आपल्या शरीराला किती त्रास होतो. म्हणून आम्ही विचार केला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला फर्स्टमध्ये आम्ही पंचगव्य दिवा काढलेला आणि त्याच्यानंतर हा पंचगव्य दिवा आम्ही सुरुवातीला केलेला होता. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे ग्राहकांचा रिस्पॉन्स आला. त्यामुळे म्हटलं आपण काहीतरी अजून वेगळं, म्हणून आमच्याकडनं कस्टमरांची मागणी वाढू लागली ग्राहकांची की आम्हाला ह्या प्रोडक्टमध्ये उत्पादन अजून द्या म्हणून. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही एक प्रोडक्ट म्हणजे अगरबत्ती, धूप, असे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत नॅचरलमध्ये आम्ही करू शकतो ते करत आहोत. आणि अजून आमची तयारी आहे की आम्ही अजून प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत, कारण का आम्हाला या गोष्टीसाठी खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही स्टॉल्स एक्झिबिशनमध्येच असतो पण आम्हाला रेग्युलर कस्टमरची ऑर्डर मिळू लागली. त्याची सुरुवात कशी झाली होती? सुरुवात म्हणजे तेच आम्ही एक्झिबिशनमध्ये बघितलेलं. त्यानंतर आमच्याकडे असे बचत गट झाले. नाही, शेणापासून बनवताना सुरुवात कशी झाली होती? त्यावेळेस सुरुवातीला काही त्रास झाला असेल किंवा अडचणी झाला आल्या म्हणजे आम्हाला शेणापासून बनवताना पहिला आम्ही म्हणजे स्टार्टिंगला मी मुंबईला राहत होती. तिथे मला ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या उत्पादना वगैरे. मग नंतर आम्ही गावी शिफ्ट झालो आमच्या, तेव्हा आम्हाला तिथे देशी गाईंची ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांच्याकडे देशी गाई आहेत त्यांच्याकडनं आम्ही शेण घेतलेलं आणि मग हळूहळू सुरुवात केली. मग त्याच्यावर R&D करताना आम्हाला कळू लागलं की ओल्या शेणामध्ये हे होत नाही. मग सुकं शेण करायचं, ते सगळ्या गोष्टी महिला कामगार त्यांना शिकवताना खूप अडचणी आल्या, पण त्यांना हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे माणसांनी पण आम्हाला हसले शेणापासून कोण काही असं करतं का. पण जेव्हा आता आम्हाला त्यांची मागणी वाढू लागली तेव्हा सगळ्यांना पटतं आहे की त्याचं महत्त्व काय. आणि जेव्हा आपण चारकोलाने अगरबत्ती वापरतो ती फक्त 2 मिनटं करते आणि त्याचा आपल्या शरीराला किती त्रास होतो. पण ही अगरबत्ती वाटते अस्थमा पेशंट पण आहेत आमचे जे यूज करतात त्यांना काही त्रास होत नाही. किती उलाढाल होते याच्यातनं? किती वर्ष झालं तुम्हाला साधारणपणे याचा फायदा कसा झाला? आता आम्हाला 3 वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये फक्त हे करत होतो. आता आम्हाला या गोष्टीचा फायदा होऊ लागलाय. आता आमची 20 लाखापर्यंत दर वर्षाला उलाढाल होत आहे. मुंबईकडच्या मुलीनं शेणामध्ये हात घातला आणि या शेणातून सोनं तयार केलं, कुटुंबासाठी आणि 25-30 महिलांसाठी देखील. भीमतळीची हीच यशोगाथा आहे. भीमतळीमध्ये चूल आणि मूल यापासून बाजूला होऊन या महिला स्वतःचं विश्व निर्माण करत आहेत आणि त्यानंतर उद्योजक बनत आहेत. हजारो महिला स्वतःच्या पायावर उद्योजक बनल्या. त्याच भीमतळीची आणखी एक ही यशोगाथा.